तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो। महाड चौदार तळे सत्याग्रह 99 वर्ष पूर्ण, शताब्दी वर्षाची सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडून विकास प्रकल्पाचं उद्घाटन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी केलेल्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झाली असून शताब्दी वर्षाची औपचारिक सुरुवात झाली आहे। यावेळी चौदार तळ्याच्या विकासासाठी तब्बल 55 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जलशुद्धीकरण, परिसर सुशोभीकरण, संरक्षण भिंत उभारणी तसेच विविध पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांना गती देण्यात येणार आहे। या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मुख्य सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की चौदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताला समतेच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक टप्पा आहे। त्या काळातील विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला हा लढा आजही प्रेरणादायी आहे। ते पुढे म्हणाले की सरकार चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी कटिबद्ध असून विविध विकास कामांसाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आलाय। त्याचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आले। अस्पृश्यता आणि विषमता हा समाजातील सर्वात मोठा अपराध आहे। भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले। महाड येथील चौदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील समतेचा पाळा घालणारा ऐतिहासिक क्षण मानला जातो। 99 वर्षांचा टप्पा पूर्ण करत शताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना या स्थळाच्या विकासासाठी उचललेलं पाऊल विशेष महत्त्वाचं ठरत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो काही चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता, एक प्रकारे भारताच्या इतिहासातला एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचा हा सत्याग्रह होता। बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहित असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातलं एक असं वळण हे चौदार तळे आहे की ज्यांनी भविष्यातला भारताचा इतिहास बदलणार आहे आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एक मोठा न्याय हा या ठिकाणी प्राप्त होणार आहे। खरं तर आपल्या भारतीय समाजामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये काढावी लागली। पण या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, का आपण सातत्याने गुलाम झालो, हा जर इतिहास आपण बघितला तर याच्या पाठीमागे आमच्या समाजातल्या अनिष्ट प्रथा होत्या, आमच्या समाजातली अस्पृश्यता होती, आमच्या समाजामध्ये जातीभेद होता, मनुष्य मनुष्याला मनुष्य मानायला तयार नव्हता आणि म्हणूनच अशा प्रकारचा विखंडित समाज हा नेहमी पराभूत होतो, तो पराजित होतो। अशा पराजिततेतून पराभूततेतून शेकडो वर्षाची गुलामगिरी ही आम्हाला सहन करावी लागली। जर या कुप्रथा आमच्या समाजात आल्या नसत्या तर भारत देश हा कधीच गुलाम झाला नसता।